सेवानिवृत्त माणूस म्हणजे कुणीतरी खांदे पडलेला, थकलेला आणि आता बाद झालं बुवा असा चेहरा असलेला असेल अशी आपली समजूत असते. पण आज एक राजविंडा माणूस जर आपण पाहिला तर यांना आपण सेवेत रुजू करून घेतो की काय अशी शंका येईल, इतकी चमक त्यांच्या चेहऱ्यावर आहे. वहिनींचा त्यात मोठा हातभार असावा. ज्या प्राध्यापकांची पत्नी प्राथमिक शिक्षक आहे ते खूप सुखी असतात, कारण त्या सकाळी 9ला गेल्यावर संध्याकाळी 6लाच येतात. दिवस त्यांना मोकळा असतो. तेही प्रसन्न असण्याचं कारण असावं. सेवानिवृत्त माणूस भेटला आणि कुणी विचारलं की सध्या काय चाललंय, तर ते त्रासिक नजरेनं म्हणतात काय नाही भाऊ, मी सेवानिवृत्त आहे. आता तुम्ही आमच्या आधी जन्मल्यामुळे तुम्ही होणारच ना सेवानिवृत्त. त्यात असं त्रासिक आणि वाईट वाटण्याचं काही कारण नाही. सरकारनं पेन्शन दिलेली आहे आनंदी राहायला, त्यामुळं कुटुंब सुद्धा चांगल्या पद्धतीनं शेवटपर्यंत जपतं. 2005 नंतर जरा अवघड आहे. आता पेन्शन नसल्यावर जपतील की नाही याचा भरोसा नाही, परंतु त्या तरुणींनी आतापासूनच तरतूद सुरू केली असावी असं मला वाटतं. परंतु स्वतः सरांनी शिक्षणाचं जे परिवर्तन पाहिलं असेल, जुन्या पिढीपासून आत्ताच्या पिढीपर्यंत फार झपाट्यानं बदल होत गेला. जुनी पिढी कशी, जुने विद्यार्थी कसे आणि आत्ताचे विद्यार्थी कसे, शिक्षक कसे. आता शिक्षण पद्धतीविषयी शिक्षकच बोलायला लागले. मंत्र्यांना बोलायला वेळ नाही, कारण उद्या सकाळी उठल्यावर आपण राहूच याचा त्यांना भरोसा नाही. त्यामुळं सगळे खाते संपले की शेवटी उरलेलं खातं तो मंत्री कसा बसा घेतो, शिक्षण खातं. त्यामुळं स्वतः शिक्षक वर्गात जे करतो तेच पिढी घडवण्याचं मुख्य कार्य आहे असं मला वाटतं. परंतु आता शिक्षण तज्ज्ञांची संख्या सुद्धा प्रचंड वाढलेली आहे. शिक्षक कमी आहेत, शिक्षण तज्ज्ञ जास्त आहे. आणि हे तज्ज्ञ कधी शाळेवर जात नाहीत, कधी पोरांपुढे उभे राहत नाही. मला वाटतं एखादा शिक्षण तज्ज्ञ असा पहिलीच्या वर्गात कोणला पाहिजे दिवसभर. 5 वाजता जर त्याला सोडला ना तर पुन्हा शिक्षणावर तो अजिबात बोलणार नाही याची आपल्याला खात्री आहे. कारण दुरून कौशल्य शिकवणं आणि अचानक एखाद्या पहिलीच्या पोरानं सू करणं आणि त्यावेळेस आपण काय निर्णय घ्यायचा हे फक्त शिक्षक घेऊ शकतो, शिक्षण तज्ज्ञ नाही घेऊ शकत. म्हणून शिक्षक हाच मुळात शिक्षण पद्धतीचा मूळ पाया आहे. मूळ मध्यवर्ती केंद्रबिंदू हा शिक्षकच आहे. पण त्याच्याकडे मात्र खूप दुर्लक्ष केलं जातं. शिक्षण पद्धती प्रचंड वेगानं बदलते. मूल्यमापन कसं करावं हे अजून आम्हाला समजेना अशी परिस्थिती आहे. पूर्वी परीक्षा होत्या, आता परीक्षा घ्यायच्या नाही, सगळे पास करायचे 8वी पर्यंत, मारायचं नाही, नाहीतर तुमच्यावर गुन्हे दाखल करू इथपर्यंत शिक्षकांना दम दिला जातो. आणि आता मूल्यमापनाची पद्धती फार बदललेली आहे. आता खंडीजोड सर त्यातून आलेले आहे टीएड असल्यामुळे, आणि मॅडम घरात असल्यामुळे त्यांना ते माहीत असेल. आता नोंद वहीची पद्धत आहे. आता नोंद आलेली आहे. मुलांकडे लक्ष ठेवायचं आणि तो जेवढ्या चांगल्या गोष्टी करतो त्या लिहायच्या. म्हणजे हा छान चित्र काढतो, हा छान खेळतो, उजव्या हाताने चेंडू टाकतो वगैरे वगैरे, तो वर्षभर करेल त्या. आणि प्रशासनाचा एक आदेश आहे की फक्त चांगल्या नोंदी करायच्या, वाईट करायच्या नाही. कारण मुलांच्या बालमनावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून तो जे चांगलं करेल तेवढंच लिहायचं. म्हणून शिक्षक सुद्धा त्याच्या चांगल्या नोंदी करतात. एकदा एका वर्गात एका मुलानं दुसऱ्याची कंपास पेटी चोरली. ती सरांनी पाहिली आणि त्यांना असं वाटलं याची नोंद आता काय करायची, हा चोर होणार आहे असं तर लिहिता येणार नाही. बरं खोटं कसं लिहायचं, आपण शिक्षक आहोत. म्हणून त्यांनी मुख्याध्यापकांना विचारलं हे असं असं झालं बुवा, मी काय करू. तर ते म्हटले तुमचा वर्ग आहे, तुम्ही पाहून घ्या, काय अनुदान वगैरे आलं तर मी आहे. ज्याचे त्याचे काम पहा. म्हणजे शिक्षकांनी टाळ्या वाजवल्या. म्हणजे त्यांचे प्राचार्य त्यांना काहीच सांगत नसावे. तर ज्याचे त्याचे हे काम आहे. म्हणून ते शिक्षकांना खूप विचार केला याची नोंद आता कशी करायची. म्हणून त्यांनी शांत डोक्यानं त्याची सकारात्मक नोंद अशी केली की सदर मुलाला मित्रांच्या वस्तू संग्रहित करण्याचा छंद आहे. आता हीच नोंद वही जर 8वीच्या मॅडमकडे गेली आणि त्यांनी जर पाहिली आणि त्यांनी ठरवलं की या मुलाला प्रोत्साहन दिलं पाहिजे, तर त्यांची पर सुद्धा जागेवर राहणार नाही अशी परिस्थिती. परंतु आता ही शिक्षण पद्धती आहे. हे वरून आलं तसं द्यावं लागतं, त्याला इलाज नाही. काल परवा धर्मावर बोलले म्हणून पुण्यामध्ये एका प्राध्यापकाला निलंबित व्हावं लागलं अशी परिस्थिती आहे. कारण वरून जे पुस्तकात आलंय तेच तुम्ही शिकवायचे. तुम्ही अण्णासाहेब हजारेंचा शब्द वर्गात काढायचा नाही, कारण ते अजून शासकीय थोर झालेले नाही. शासनानं त्यांना अजून थोर मानलेलं नाही, अजून महात्मा गांधीच आहे. म्हणून अण्णासाहेब हजारेंवर बोलायचं नाही. बाहेर जी लोकशाही चालली आहे त्याच्यावर बोलायचं नाही. मग जर वर्गात माध्यमिकच्या एखाद्या शिक्षकाने जर मुलांना विचारलं राष्ट्रपती राजवट कधी लागते आणि मुलांनी जर सांगितलं रात्री लागते आणि पहाटे उठते, तर ते बरोबर द्यायची की चूक द्यायचा हा फार मोठा प्रश्न आहे. कारण जर चूक दिलं तर मुलं म्हणतील सर तुम्ही टीव्ही पाहता की नाही.
आता रात्री राष्ट्रपती राजवट लागते, मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पहाटे होतो आणि नंतर राष्ट्रपती राजवट उठते. हे सरांना वर्गात शिकवता येत नाही, कारण वर्गामध्ये राष्ट्रपती राजवट या कारणानं लागते असं अभ्यासक्रमात त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे आपलं पुस्तक हे 100 वर्षानं मागं पडलंय. इतक्या बाहेरच्या गोष्टी वेगवान पद्धतीनं घडत आहे. मुख्यमंत्री कसा निवडला जातो, जर सर सांगायला गेले की काय संसदेमध्ये जेवढे आमदार असतील बहुमतानं निवडला जातो, तर एखादा मुलगा जर म्हटलं की नाही त्याला कुठेतरी देवस्थानाला फिरून यावं लागतं वगैरे, तर ते सुद्धा आता सरांना बरोबर देता येणार नाही. परंतु बाहेरची वस्तुस्थिती तशी आहे. म्हणून बाहेरची स्थिती आणि अभ्यासक्रम यामध्ये प्रचंड फरक पडत चालल्यामुळे या पिढीचं नेमकं काय करायचं हा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला. म्हणून खंडीजोड सर, तुम्ही रिटायर होताना त्यावेळेसचे तुमचे विद्यार्थी पहा आणि आजचे तुमचे विद्यार्थी पहा, निश्चितपणे तुम्ही त्यावर बोलाल. आता विद्यार्थ्यांचा शिक्षकांवर विश्वास नाही, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवर विश्वास नाही आणि समाजाचा दोघांवरही विश्वास नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे इतका विश्वास आता शिक्षकांचा जर विद्यार्थ्यांवर असेल तर त्याला नाईलाज आहे. परंतु वर्गात आता नेमकं काय करायचं हा फार मोठा प्रश्न आहे. कारण आई हे संस्काराचं पहिलं विद्यापीठ असतं. आधी आईनं संस्कार करायचे, नंतर शिक्षक संस्कार करत असतात. परंतु आता आई हे संस्काराचं विद्यापीठ राहिलं की नाही ही सुद्धा शंकेची गोष्ट आहे. महाराष्ट्रात तुम्ही जर पाहिलं तर 7 ते 9 आमच्या सगळ्या आया प्रवचनाला बसल्यासारखे ते टीव्ही समोर बसलेले असतात. सगळ्या सिरियल सुरू असतात, त्यांना एकही सिरियल हुकवायची नसते. काल जे झालं ते आज पाहायचं असतं. म्हणून 7 ते 9 कुणाच्याही घरी कुणी जाऊ नये. तुम्ही जर गेलात तर हा अभद्र तोंडाचा माणूस कशाला आला. म्हणजे सिरियल मधली माणसं महत्वाची आहेत, बाहेरचं नाही असं म्हटलं जातं. म्हणून तो मुलगा सुद्धा तिथं बसतो. 8-8:30ला सगळं कुटुंब त्या ठिकाणी जेवायला टीव्ही समोर बसतं, कारण कुठलाही भाग चुकायला नको. पूर्वी कसे किचन मध्ये बसायचे, बाप मुलाला विचारायचा कॉलेजमध्ये काय झालं, आई मुलीला विचारायची, सुसंवाद घडायचा, त्यातून काहीतरी मन जुळायचे, स्नेह वाढायचा, उद्याचं भविष्य घडायचं. आता कुणी कुणाशी बोलत नाही, टीव्हीतले पात्र बोलतात आणि हे सगळे ऐकत राहतात. 8-8:30ला सगळे जेवायला सुद्धा टीव्ही समोर बसतात. आणि आता आपल्या सगळ्यांना अनुभव असेल, नेमके त्याच वेळेत जाहिराती लागतात, टॉयलेट कशानं धुवावं. आणि जेवताना आमचं सगळं कुटुंब ती जाहिरात पाहतं. नुसतं पाहत नाही, चर्चा होते. आई बाबांना सांगते त्यानं फार स्वच्छ निघतो, उद्या ते घेऊन या, थोडी भाजी वाढू का तुम्हाला. घाबरून जातात, कुठली भाजी येईल याचा भरोसा नसतो. आणि पूर्वी जिजाऊनं बाल शिवाजीवर जे संस्कार केले ते आज होण्याची अजिबात शक्यता नाही. कारण बाल शिवाजीच आईला विचारतो की मनोरमा काल प्रभाकरच्या घरात होती, आज कुठे असेल. आई सांगते तुझं लक्ष नसतं, आज ती शंकरच्या घरात असेल. असं ते संस्काराचं विद्यापीठ जर घडलेलं असेल तर सगळी जबाबदारी जर शिक्षकांवर येऊन पडत असतील तर शिक्षकांनी नेमकं काय करायचं हा फार मोठा प्रश्न आहे. आणि अशा सगळ्या स्थित्यंतरातून खंडीजोड सर अत्यंत यशस्वीपणे इथपर्यंत आलेले आहे. आज त्यांचा सेवापूर्तीचा दिवस आहे. सेवापूर्तीनंतर काय करायचं ही चिंता कुणाला असते ज्यांनी आयुष्यामध्ये काहीच केलेलं नसतं. म्हणून तुम्ही आयुष्यभर काहीतरी करा, ज्या त्या वयात ज्या त्या गोष्टी करा. लहानपणी तुम्ही खेळाच, अगदी लहानपणी तुम्ही बुद्ध वाचले पाहिजे, भगवद्गीता वाचली पाहिजे असं अजिबात नाही. ते खेळायचं वय आहे त्या वयात तुम्ही ते करा. तरुण पण कशाला असतं हे तुम्हाला माहित आहे, त्या वयात तुम्ही करा. नाही प्रेम जमलं, निदान प्रेम मंग झाला तर म्हातारपणी ते तरी तुम्हाला आठवेल. परंतु काही माणसांना ते सुद्धा जर आठवायला नसेल तर त्यांचं तरुणपण नेमकं गेलं कशात हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणून म्हातारपणी चघळायला आयुष्यात काहीतरी आपण केलं पाहिजे ना, ते सुद्धा जर आपण केलं नसेल तर ते दुर्दैव आहे. म्हणून आज ते त्यांचं व्यक्तिमत्व जे दिसतं, मला वाटतं हे बाहेरून मेकअप करून कुणाचं सौंदर्य खुलत नसतं. खरं सौंदर्य हे आतून येत असतं. जो माणूस मनानं सुंदर आहे, जो मेंदूनं सुंदर आहे, तो चेहऱ्यानं आपोआप सुंदर दिसतो. मेकअप तासाभरात धुवून जातो, पाऊस धुवून टाकेल, ऊन धुवून टाकेल, या कृत्रिम गोष्टी निसर्ग ठेवत नसतो. परंतु जे नैसर्गिक सौंदर्य आमच्या आतून येतं, जशी आमची जुनी आई अजिबात मेकअप करत नव्हती. एकदा चेहरा थंड पाण्यानं धुवायची, कुठेतरी भिंतीमध्ये एक आरशाचा तुकडा खोसलेला असायचा, खाली वाकायची, आधी मेण लावायची, त्यावर कुंकू लावायची, पदर घ्यायची, जिभेच्या टोकानं ते पदराचं टोक ओलं करायची, छान असं वर्तुळ काढायची, नथ घालायची. अशा अनेक आयांचं नैसर्गिक सौंदर्य अजूनही आम्हाला जर आठवलं तर आमची आजची आई, मी सगळ्यांना नाव ठेवत नाही, परंतु पूर्वी नवरी मंडपात येत नाही म्हणून लग्नाला उशीर व्हायचा. आता नवरीची आई मेकअप करते, थोडं थांबा म्हणून उशीर व्हायला लागला. हे आता नवीन व्हर्जन आलेलं आहे. म्हणून आपण नेमके कुठं चाललेलो आहोत हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणून सर आज रिटायर होत आहेत. रिटायरमेंट नंतर जगण्याच्या वेगळ्या पद्धती असतात. खंडीजोड सरांचं कुटुंब आणि मॅडम तर आम्हाला माहित आहे, अतिशय त्यांचा सगळा स्टाफ इथं आहे. अध्यापनाला चांगल्या, संसारामध्ये सुद्धा सगळ्या जबाबदाऱ्या ते पेलवत आहे.
परंतु जे जे सेवानिवृत्त होतात त्यांच्यासाठी मी सांगतो, खंडीजोड सरांसाठी सांगण्यात अर्थ नाही, कारण ते चळवळीतले आहेत, त्यांना काय करावं हा प्रश्नच नाही. परंतु दोन प्रकार असतात आपल्याकडे, जीविका आणि उपजीविका नावाचे दोन प्रकार आहेत. उपजीविका म्हणजे आपण जिथं नोकरी करतो, जे पोट भरतो ती जागा, आणि जीविका म्हणजे उपजीविका सोडून आपण जे जगतो ती जागा. म्हणून आपण एखाद्या कॉलेजचे प्राचार्य जर असाल तर तिथं बेल मारली तर शिपाई धावून येईल, ही उपजीविका झाली. पण घरी आल्यानंतर चारदा हाका मारून पत्नी येईलच याचा भरोसा नसतो. म्हणून त्या प्राचार्यांनी सुद्धा मनात ठेवलं पाहिजे, हे घर आहे, आपण जीविकेमध्ये जगत आहोत, आपण उपजीविकेमध्ये नाही, हा फरक त्यांनी केला पाहिजे. म्हणून असं वाटतं, काही लोकांना असं वाटतं हा माणूस ऑफिसमध्ये नसावा, घरी असलेला बा. घरच्यांना वाटतं हा कायम ऑफिसमध्ये असावा, आणि समाजाला वाटतं हा दोन्हीपैकी कुठेतरी गुंतलेला असावा, हा समाजात नसावा. असं नकोसं असणं सुद्धा खूप वाईट असतं. आपल्याला जर नकोसं असायला नको असेल तर आपण त्या पद्धतीनं निश्चितपणे जगलं पाहिजे. म्हणून सेवापूर्तीनंतर आपोआप, आता तरुणांच्या हातामध्ये आपोआपच काय, आपल्या वडिलांनी आपल्या हातात असं काहीतरी कॉलेजची डिग्री दिल्यासारखं कारभार दिला नव्हता, तो आपोआप आपल्या हातात आला. तसे आपोआप मुलांच्या हातात कारभार आहे. एका माणसाचा जुना टीव्ही मुलानं विकला, ब्लॅक अँड व्हाईट, त्यानं विचारानं रुपया जमा करून घेतलेला टीव्ही मुलानं विकला. त्याला माहित आहे कुणामुळे विकला, पण त्यावेळेस काहीच बोलायचं नाही. पोरानं नवीन टीव्ही आणला, नवीन टीव्ही आणल्यावर पोराला एकच म्हणायचं, तुला माझी किती काळजी आहे, मला कमी दिसायला लागलं म्हणून तू जुना टीव्ही छोटा विकला आणि मोठा नवा टीव्ही आणला. त्या मुलाला आपोआप लाज वाटेल. सकारात्मक जगण्याची ही पद्धत आहे. आणि सर, माझं एक स्पष्ट मत आहे ऍडव्होकेट साहेब, जसं वय होत जातं निसर्ग आपली सोय करतो. आपल्याला कमी ऐकू यायला लागतं, त्याचं कारण आहे आपल्याला ऐकण्यासारखं जगात काही राहिलेलं नसतं. आपल्याविषयी कोणी चांगलं बोलेलच याचा भरोसा राहिलेला नसतो, तरी आम्ही पुन्हा पुन्हा ते यंत्र घालून ऐकत राहतो आणि दुःखी होतो. सून समोर बोलते, आपल्याला ऐकू येत नाही, तेच बरं आहे, आपण आनंदी आहोत. पण कानात यंत्र घातलं की फटकन काहीतरी ऐकू येतं, तो म्हातारा दिवसभर दुःखी होतो. म्हणून आपण बहिरे होत चाललो, निसर्गाने केलेली सोय आहे, बहिरेत होत. आपल्याला कमी कमी दिसायला लागतं, ही निसर्गाने केलेली सोय आहे. कारण आपल्याला अपेक्षित जग राहिलेलं नसतं, आपल्याला हे काही पाहवत नाही. म्हणून निसर्गाने आपल्याला दुसर करीत शेवटी तो आपल्याला संपवणार असतो. पण पुन्हा पुन्हा जाड भिंगाचे चष्मे घालून आम्ही हे जग पाहत राहतो आणि दुःखी होतो. म्हणून निसर्गाच्या विरोधात आपण जाऊ नये, जसं निसर्ग ठेवील तसं राहावं. आणि सेवापूर्तीनंतर या जगातला जो आनंद आहे, खूप आनंद आहे, पाहण्याची दृष्टी आहे. सर, आता पर्याय निर्माण झाले म्हणून माणसं वाचत नाही. मगाशीच आमची चर्चा झाली, माणसं पुस्तकं वाचतच नाही, आमची नवीन पिढी वाचतच नाही, कारण त्यांना आता पर्याय निर्माण झाले. कॉलेजमध्ये मी परवाच नगर कॉलेजला गेलो होतो, बगळे तारेवर बसावेत असे मुलं मुली असे रांगेत बसले होते, शेजारी बसलेले होते, पण कुणी कुणाशी बोलत नव्हता. सगळे मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेले होते. त्यांच्यातलं अंतर काय 1 इंच असेल का? अजिबात नाही. हजारो किलोमीटरचं त्यांचं अंतर असेल. एक कुठंतरी दुसरीकडे बोलतोय, एक कुठंतरी तिसरीकडे बोलतोय. अशा आभासी जगात आम्ही जगतोय. आम्ही काय, तरुण मुलांना काय नावं ठेवता, सगळेच जागतात. आमच्या जुन्या लोकांना सुद्धा वाटतं जाता जाता मोबाईलचा शोध लागला आहे, आपणही तो वापरून घ्यावा. आपलेही व्हॉट्सअप आहे, आपणही व्यक्त होतो. पूर्वी कोण व्यक्त व्हायचं? ज्याला बोलता येतं, जो विचारवंत आहे, जो प्राध्यापक आहे, जो वक्ता आहे, त्यानं व्यक्त व्हायचं. आता कोण व्यक्त होतं? ज्याच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आहे तो व्यक्त होतो. आणि कधी व्यक्त होतो? तो कधी व्यक्त होतो. रात्री तुम्ही 1:30 वाजता उठा, फटाफट माणसं व्यक्त होत असतात. हे सगळे झोपलेले असताना हे काय व्यक्त होतात हे समजायला मार्ग नसतो. मग त्यातून धर्माविषयी अवडंबर मारलं जातं, एकमेकाविषयी कटुता द्वेष पसरवला जातो. प्रत्येकाचे फेसबुक अकाउंट आहे, फेसबुकवर सुद्धा आम्ही आमचाच चेहरा टाकू याचा भरोसा नसतो. कारण काहींचा चेहरा असा आहे, समजा मीच माझा चेहरा टाकू नये, कारण अजिबातच काही लाईक्स येणार नाही, फ्रेंड रिक्वेस्ट येणार नाही. मग मी एखादा सुंदर चेहरा टाकायचा, फ्रेंड रिक्वेस्ट जास्त येतात, प्रत्यक्ष पाहिल्यावर बेशुद्ध पडायची वेळ येते. असंही कधी कधी फेसबुक आम्ही वापरतो, आम्हाला जागतिक चिंता आहे. एखाद्या स्त्रीनं सहज तिचा फोटो टाका आणि खाली असं द्या, मला सर्दी झाली, लिहून पहा. असं नुसतं टाकून पहा, तासाभरात जगभरातून तुम्हाला हजारो कमेंट्स येतील. किती सल्ले येतील पुरुषांचे, मॅडम अमुक गोळी घ्या, मॅडम अमुक मलम लावा, याचा धूर घ्या, त्याचा काढा प्या. आणि घरात बायको शिंकत फिरते, तिच्याकडे हा पाठ सुद्धा नाही. कोण कुठली फेसबुकवरची अनोळखी बाई तिला सल्ले देत सुटतो, मॅडम तुम्ही असं करा, अरे तुझी बायकोला सर्दी झाली, तिच्याकडे तिला गोळी आणून दे. या जागतिक चिंतेने आम्ही सगळे ग्रासलेलो आहोत. म्हणून या आभासी जगात कसं जगायचं म्हणून आम्ही सगळे असंतुष्ट आहोत. म्हणून पूर्वीचे लोक आनंदी का होते? ते समाधानी होते. आता आम्ही फक्त सुखी आहोत, आम्ही समाधानी नाही. या दोन्हीतला फरक काय? झोपायला फोमची गादी आहे म्हणजे सुख आहे, पण त्यावर झोप येत नाही म्हणजे समाधान नाही.
खायला पंचपक्वान आहे म्हणजे सुख आहे, पण ते पचत नाही म्हणजे समाधान नाही. जुने लोक हे समाधानी होते, आम्ही फक्त सुखी आहोत. म्हणून या ठिकाणी खंडीजोड सरांकडे जर पाहिलं तर इतक्या कालोखामध्ये, या काळाच्या संक्रमणामध्ये, जुन्या काळापासून आत्ताच्या काळापर्यंत, बीएड पासून अगदी वरिष्ठ पदापर्यंत आज जे आलेले आहे, शिक्षण पद्धतीत असतील, अनेक माणसं त्यांना भेटले असतील, अनेकांचा अभ्यास त्यांनी केला असेल, चळवळीमध्ये ते अनेक सामील आहेत. चळवळीमध्ये असणारा माणूस कधीच म्हातारा होत नाही, तो शेवटपर्यंत तरुण असतो. म्हणून या सगळ्या गोष्टींचं वलय, या सगळ्या गोष्टींचा टोटल इफेक्ट त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसतोय. म्हणून ते एवढे छान दिसतात. नाहीतर आपण रिटायरमेंटला गेल्यावर असं म्हणत असतो प्रत्येकाला, काय भाऊ तुम्ही रिटायर झाल्यासारखे वाटतच नाही. वाक्याचं एक म्हणणं असतं, तसं म्हणत जाऊ नका, कारण त्या माणसाला विनाकारण वाटतं मी अजून तरुण आहे वगैरे. जे आहे ते खरं आपण बोललं पाहिजे, पण असं खरं बोलण्याची वेळ क्वचित येते. मी कधीच असं म्हणत नाही. जर रिटायरमेंटला आलोच खरंच जर खणलेला असेल तर त्याला मी सांगतो की तुम्हाला आता आरामाची जास्त गरज आहे. हा कार्यक्रम तरी तुम्ही कशाला घेतला, कारण या कार्यक्रमात सुद्धा भरोसा नाही तुम्ही राहताल की नाही. कारण आयुष्यभर आम्ही तसंच सगळं, आता जुन्या लोकांनी ते केलेलं आहे, अनेकांचा भार सोसलेला असतो, परंतु आम्ही सगळं आयुष्यामध्ये कसं जगतो, कसं सकारात्मक पद्धतीनं जगतो. तुम्ही सेंद्रिय खाणारे जुन्या काळचे माणसं, आता सगळं भेसळीचं झालेलं आहे. वैचारिक प्रदूषण वाढलंय, सामाजिक प्रदूषण वाढलंय, आजूबाजूला कशाचं प्रदूषण वाढलं नाही असं जर पाहिलं तर माणूस सुन्न होतो. म्हणून आज कर्णबधीर मतिमंद माणूस सगळ्यात सुखी आहे, कारण त्याला या देशातलं काही समजत नाही. तो बिचारा त्याच्यापुरतं जगतो, पण ज्याच्यामध्ये थोडं विचार करण्याची क्षमता आहे तो आज दुःखी आहे, कारण त्याला आजूबाजूला पाहून काय करावं याची चिंता वाटते. ती चिंता सोडून द्या. स्वतः मी आणि स्वतः माझं कुटुंब समाजासाठी काय करू शकतो, स्वतः आनंदी जगण्याबरोबर दुसऱ्याला मी आनंदी कसं ठेवू शकतो याची काळजी तुम्ही निश्चित घ्याल. तेवढी कुमक, तेवढी क्षमता आपल्यामध्ये आहे याची मला खात्री आहे. म्हणून या सेवापूर्ती निमित्त मी आपल्याला आभारभर शुभेच्छा देतो, मनपूर्वक शुभेच्छा देतो. आमच्या ताईंना सुद्धा या ठिकाणी आता तुमची मदत निश्चितपणे होईल. ढवळे साहेब इथं आहेत, केंद्र त्यांच्याकडे आहे, खूप अहवाल असतात, खूप कागद जमा करतात, ते कुठं जातात हे कुणालाच सांगता येत नाही. म्हणजे दर महिन्याला शिक्षकाची जन्मतारीख विचारली जाते. मृत्यूची विचारात ती बदलेल, जन्माची कशी बदलेल, पण ती सुद्धा विचारली जाते. तुमचा जन्म कधी झाला, ती काय बदलणारी नसते. पण हे सगळं खालून वर आलेलं आम्ही या गरिबांच्या उपेक्षित मुलांना फसवत आहोत. अशा शिक्षण पद्धतीसाठी आपल्याला निश्चितपणे काही करता येईल याची मला खात्री आहे. म्हणून मी आपल्याला शुभेच्छा देतो.